या महिषासुराच्या मनामध्ये आहे, परंतु त्यासाठी आम्ही कोणत्या देवाची उपासना करावी आणि कोणत्या देवाला आम्ही प्रसन्न करून द्यावं हेच काही कळत नाही. कोणाचा आवाज आहे? युगे युगे लिहिते वरी उभा रघुमाई चावल युगे युगे लिहिते वरी उभा रघुमाई चावल युगे युगे लिहिते वरी उभा रघुमाई चावल युगे युगे लिहिते वरी उभा आम्ही कोणत्या देवाची उपासना करावी आणि कोणत्या देवाला आम्ही प्रसन्न करून घ्यावं हेच काही या महिषासुराला. अरे वेड्या, महिषासुरा साधा ना सोपा उपाय म्हणजे मी काही समजलो नाही. महिषासुरा असा त्या कैलास स्थानीचा आणि त्या शंकराला मात्र प्रसन्न करून घ्या, नक्कीच मार्ग मिळेल. एवढी सुंदर कल्पना, अरे एवढी सुंदर कल्पना या महिषासुराला दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. अरे स्वामी, मग आता वेळ कशाला, हा चला त्याच मार्गाने. महिषासुरा कळल्यानंतर मोकळाच झालो. हीच बातमी इंद्रदेवाला सांगितली पाहिजे. येतो मी सोडून
गर्वाभिमान भक्ती करून प्रभूती मिळेल सुखी अरे हाच काय तो शंकराचा कैलास पर्वत अरे हाच काय तो शंकराचा कैलास पर्वत प्रथम जाऊन त्या भोलेनाथाला प्रसन्न करून घेतो आणि इच्छित वर मागून घेतो म्हणजे झालं. हाच तो शंकराचा कैलास पर्वत प्रथम जाऊन भोलेनाथाला प्रसन्न करून घेऊन आपल्याला अपेक्षित वर मागून घेतो म्हणजे झालं. भगवंता आपण जर माझी भक्ती पाहून माझ्या प्रसन्न झाला असाल तर मला असा काही वर द्या की या साऱ्या त्रिगुणावरती आमचं सुरांचं राज्य यावं आणि शस्त्र अशस्त्र पशु पक्षी किंवा पुरुष या कोणाकडूनही मला मृत्यू येणार नाही असा मला वर द्या. वा भोळेनाथाने इच्छित वर दिला. आता या साऱ्या त्रिगुणावरती आमचा सुरांचं राज्य येणार यात काही शंका नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, तुला शस्त्र अशस्त्र पशु पक्षी पुरुषापासून मरण येणार नाही. तुझ्या मरण एका स्त्रीच्या हातून होईल. नाही शक्य नाही. भोलेनाथा काय करावे. भोलेनाथाने वर दिला परंतु उपश्राप दिला. ते काही असो या साऱ्या त्रिगुणावरती आमचं सुरांचं राज्य आणलं पाहिजे आणि त्यासाठी माझी प्रथम स्वारी असेल तो सर्व देवांचा राजा देवेंद्र अमरावती हस्तगत करतो म्हणजे झालं. त्याच मार्गाने देवेंद्राची अमरावती नगरी नंदन म्हणत अधिपती त्रिलोक्याचा स्वर्गाचा राजा होण्याचा मान मिळाला. 33 कोटी देवाना तसे त्रिकंठातील जीव सृष्टीला न्याय देणे 14 रत्नांचा सांभाळ करणे हेच माझे प्रथम कर्तव्य आहे. माझे राज्य सारे त्रिभुवन कसे सुखी समाधान
समाधानी नांदत आहे. तेव्हा त्या ठिकाणी रंब्याला हजर करा. इंद्राच्या इंद्रपुरीत रंबाई हो नाचते 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 इंद्राच्या इंद्रपुरीत नाचते रंबा नाचते इंद्राच्या इंद्रपुरीत यावे मुनिवर्य कसं काय नाही केलं. नारायण इंद्रदेवा आपण तर नाचणार माझे जंग आहात. हो मुनिवर्य. इंद्रदेवा त्या शंकरच्या वराने अमरला तो महिषासुर दैत्य अजून चालून येत आहे. तेव्हा आपण जाऊ म्हटलं काय सांगतात. होय होय इंद्रदेवा शंकराच्या वरानं हिंमत तर झाली ना. तो महिषासुर दैत्य आज माझ्यावर झाड येणार. हो नक्कीच नक्कीच झाड कोणी केले. मी आपला शब्दाची ऋण आहे म्हटलं. या पण त्या महिषासुर आणि इंद्राचं आता युद्ध पाहण्यास पाहत बसलाय. हे दोन्ही हे भगवंता दीन दयाळा भगवंता दीन दयाला तू भक्त के लाडा सत्य
सत्यनारायण माझी नागाची नार्याला या रणांगणात महिषासुराचं आणि इंद्रदेवाचं हे घनघोर युद्ध महिषासुराचं आणि इंद्रदेवाचं हे घनघोर युद्ध पाहायला सिद्ध हो पहा प्रत्यक्षात या रंगमंचावर शाबाश बाहर सिद्ध हो पहा प्रत्यक्षात या रंगमंचावरती पहा महिषासुराचं इंद्रदेवाचं हे घनघोर युद्ध बाहर सिद्ध हो पहा प्रत्यक्षात या रणांगणात शाबाश नवीन सोनवणे मंडळ तयारी तालुका लांधा जिल्हा कारवी महाराष्ट्र हो महाप्रतिशात या रणांगणात महिषासुराचं इंद्रदेवाचं हे घनघोर युद्ध महाराष्ट्र हो महाप्रतिशात या रंगमंचावर शिवाय शाबाश बाहर सिद्ध हो पहा प्रत्यक्षात या रणांगणात महिषासुराचं इंद्रदेवाचं हे घनघोर युद्ध महिषासुराचं इंद्रदेवाचं हे घनघोर युद्ध बाहर सिद्ध हो पहा प्रत्यक्षात या रणांगणात बाहर सिद्ध हो पहा प्रत्यक्षात या रणांगणात महिषासुराचं इंद्रदेवाचं हे घनघोर युद्ध पहा प्रत्यक्षात या रणांगणात शाबाश शाबाश अरे सुईच्या टोका एवढी
मुक्ती देखील मिळू शकणार नाही. मूर्ख स्थळे, अरे महामूर्ख म्हणे सर्व देवांचा राजा देवेंद्र. देवेंद्र आली रे आली. आता मात्र तुझी बारी आली. एवढी नसेल तर चला आपली लढाई. पहा ह्या प्रत्यक्षाच्या रंगमंचावरती पहा महिषासुरात देवाचं हे घनघोर युद्ध. पहा प्रत्यक्षाच्या रंगमंचावरती पहा हे देवेंद्राने पाठवला. आता राहिला आहे तो सत्यपुरीचा राजा ब्रह्मदेव. त्याची अशीच अवस्था करतो. आज ही देवेंद्री, ही अमरावती, या देवेंद्राची अमरावती आज या महिषासुराने हस्तगत केली आहे. या अमरावतीवरती, या अमरावतीवरती या महिषासुराचं राज्य आहे. या सुराचं राज्य आहे. त्या शंकराच्या वराने उन्मत्त होऊन या महिषासुराने सर्व देवांचा राजा देवेंद्र त्याची ती अमरावती हस्तगत केली. आणि आता पुढील चाल करत आहे तो सत्यपुरीचा राजा, सत्यपुरीचा राजा ब्रह्मदेव. त्याची ती सत्यपुरी पाहूया रसिक हो. या ब्रह्मदेवाची सत्यपुरी आज या महिषासुराच्या हाती लागते की नाही ते पहा प्रत्यक्ष रंगमंचावर. सत्यपुरीचा राजा ब्रह्मदेव. ब्रह्मदेव म्हणतात मला माझं राज्य किती सुखी आणि समाधान नांदत आहे. कधी कित्येक दिवस आले माझ्यासाठी स्वारी माझ्या माली आली नाही. पाहावी त्यांची थोडा वेळ वाट. केशवा माधवा प्रभु तू नारायण. केशवा माधवा प्रभु तू नारायण. मन मंदिर
इंद्र आणि महिषासुर युद्ध पडत फारच मजा आली आहे. आता आपण इथं फिरायला गेलं पाहिजे. नारायण नारायण आशीर्वाद असो. आपण आपल्या आगमनाची वाट पाहत होतो. तुमची शुभवार्ता आणली आहे. नारायण त्या शंकरच्या वराने अमरला तो महिषासुर दैत्य काय सांगत आहे दादा. तेव्हा आपण सावधा म्हटलं. ठीक आहे येतो मी. सांगितल्याप्रमाणे तो महिषासुर दैत्य कोणत्या दिशेने येईल आपण सध्या. अरे ब्रह्मदेवा, अरे ब्रह्मदेवा, हीच काय ती तुझी सत्यपुरी. सांभाळ, अरे सांभाळ तुझी सत्यपुरी. अरे सत्यपुरीचा राजा काय. अरे मुकाट, अरे तुझी सत्यपुरी माझ्या स्वाधीन कर आणि चालतोय तू. अरे महिषासुरा सत्यपुरीच काय पण माझ्या राज्यातील सुईच्या डोक्यावर माती देखील मिळणार नाही. अरे मूर्ख आहेस तू. मूर्खच नव्हे, महामूर्ख. अरे एवढीच घमेंड असेल तर चला आपल्या शस्त्र. काही हरकत नाही. मंचावरती पहा महिषासुराचं ब्रह्मदेवाचं हे घनघोर युद्ध. महिषासुराचं ब्रह्मदेवाचं हे घनघोर युद्ध पहा रसिकजन हो. पहा प्रतिशात रंगमंचावरती पहा. सृष्टीचा पालन करता काय. सृष्टीचा पालन करता ब्रह्मदेवा. ब्रह्मदेवानी बळ काढला. वैकुंठमध्ये विश्व याचंही वैकुंठ हस्तगत करतो म्हणजे झाला. हा चालत आणि वैकुंठावर राज्य करणार. विष्णुदेव म्हणतात मला एखाद्या गुलाबाच्या फुलावर एखादा फुकळ ज्याप्रमाणे फिरत असतो त्याचप्रमाणे आपली प्रजा किती आनंदात आहे. परंतु गेले अनेक दिवस झाले आपल्या मागे नारदांची स्वारी आलेली नाही. पावळे त्यांची तोंडावर लागली. नारायण कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा. कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा. निरोप हा माझा द्यावी तो मला सांगा. निरोप हा माझा द्यावी तो मला सांगा. कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा. कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा. निरोप हा माझा द्यावी तो मला सांगा. निरोप हा माझा द्यावी तो मला सांगा.
निरोपा माझा त्या विठोबाला सांगा निरोपा माझा त्या विठोबाला सांगा तुझ्या दर्शनाला देवा कशाला हुराका तुझ्या दर्शनाला देवा कशाला हुराका निरोपा माझा त्या विठोबाला सांगा निरोपा माझा त्या विठोबाला सांगा नारायण 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 आम्ही आपल्या भगवानीची वाट बघतो. आम्ही फार धन्यवाद देवा. पण ती शुभवार्तांना नारायण नारायण विष्णुदेवा त्या शंकराच्या वराने अमर हल्ला तो महिषासुराने ते इंद्रपुरी व ब्रह्मणी काबीज केले आहे आणि आता आपण चालून येत आहे तेव्हा आपण सांभाळ आपलं वैकुंठ म्हटलं येतो मी नारायण नारदांनी सांगितल्याप्रमाणे तो महिषासूर दैत्य आपल्याला चाल करून येणारच देवा. आपण सावध राहायला पाहिजे. हेच काय ते विष्णूचं वैकुंठ अरे हेच काय ते विष्णूचं कोण वैकुंठामध्ये विष्णू अरे म्हणे या जगाचा पालन करता आणि पोशिंदा काय काट आणि तुझं वैकुंठ माझ्या स्वाधीन कर आणि चालतोय तू तुला दिलेला वराचा फार गर्व झाले देवा. तू मला शरण आहे त्यातच तुझे कल्याण आहे. अरे चुप अरे शरणे कदापि शक्य नाही ते अरे या साऱ्या त्रिपुरावरती आमच्या सुरांचं राज्य आमच्या सुरांचं आहे ना ते तुझा वैकुंठ दे विष्णू अरे जर का तुझ्या अंगात सामर्थ्य पण असेल तर चला आपल्या पहा प्रतिसाद रंगमंचावरती पहा महिषासुराचं विष्णू देवाचं हे घनघोर युद्ध महिषासुराचं विष्णू देवाचं हे घनघोर युद्ध पहा रसिकजन हो पहा प्रतिसाद रंगमंचावरती पहा आमचं सुरांचं राज्य या त्रिगुणावरती या महिषासुरा इतका एकही योद्धा शिल्लक राहिला नाही. आज खऱ्या अर्थानं या महिषासुराच्या मनाला समाधान झालं आहे. परंतु या देवानं सही सलामत सोडून जाणार नाही. त्याचा पाठलाग केलाच पाहिजे. आज आलो त्याच मार्गाने.
देवाचे देव ब्रह्मदेव आपल्या चरणी कोटी कोटी आशीर्वाद असो. इंद्र, विष्णू, आपण एवढे चिंताग्रस्त का बरं? देवाचे देव ब्रह्मदेव शंकराच्या वरानं हिंमत झालेला महिषासुराने आम्हा देवांची राज्य काबीज करू आम्ही कसं सैरा वैरा पडत आहोत. यातून काहीतरी आपण मार्ग काढावा म्हणतो. इंद्र, विष्णू, त्या महिषासुराने जशी तुमची राज्य काबीज केली त्याचप्रमाणे माझी ब्रह्मपुरी काबीज केली आहे. तर आपण इथे न थांबता कैलासखाली जाऊ. तेच आपल्याला मार्गदर्शन करतील. चला तर. तुमची भक्ती पाहून मी तुमच्यावर प्रसन्न झालोय. कोणते बरं संकट पडलं आहे तुमच्यावर? देवा देवा महादेवा भोलेनाथा शंकरा तुमच्या द्वारानं फार उन्मत्त झालेल्या त्या महिषासुरानं आम्हा सर्व देवांची राज्य काबीज करू आम्ही कसे सैरा वैरा पळत आहोत. देवा भोलेनाथा यातून आमचं रक्षण करा. देव, तुम्ही त्या गणेशाची आराधना करा. ते तुमच्या संकटाचे निवारण करतील. धन्य झालो. गणपतादि नमः नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा ओम गणपताने नमः नमः सिद्धिविनायक नमः नमः अष्टविनायक नमः नमः गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया. देव तुमच्यावर कोणते वेळेस संकट पडले म्हणून आपण माझी भक्ती करत आहात. देवा बाप्पा गणराया विघ्नहर्त्या ते शंकराच्या वरानं हिंमत झाल्या महिषासुरानं आम्हा सर्व देवांची राज्य काढली. आम्ही कसे भयभीत होऊ आम्ही कसे सैरा वैरा पळत आहोत. देवा बाप्पा गणराया यातून आमचं रक्षण करा. देव ते मूळ चिंता करू नका. तुमच्या बळा संकटाचे मी नक्कीच निवारण करेन. तुम्ही निश्चिंत राहा. धन्य झालो. माते महिषासुराने सर्वप्रथम म्हणतोय म्हणून त्याला असा वेळ दिला की तुझा मृत्यू एका स्त्रीच्या हातून होईल. तेव्हा माते पार्वती तू महाकाळजी धारण कर. उद्धार मी माझे नामस्मरण करून दैत्य महिषासुराचा वध कर.
कोण महाकाली माते तू का आली आहेस इथे? महिषासुरा तू उन्नत आला आहे तुझा वध करण्यासाठी मला हे रूप धारण करावे लागले महाकाली माते अगं या साऱ्या त्रिगुणावरती या असुरांचं राज्य आहे देव दैवत भयभीत होऊन आज कोणत्या काना कोपऱ्यामध्ये लपले आहेत काहीच करत नाही तेव्हा तू परत जा त्यातच तुझे कल्याण आहे महिषासुरा अशी हिंमत दोहोळी करायची नाही. आणि ह्या महाकाळीच महिषासुराचं आणि ह्या महाकाळीचं हे घनघोर युद्ध महाराष्ट्र हो महाप्रदेशाच्या रंगमंचावर महाकाळीने बळ काढला पण तिलाही तसं सही सलामत सोडून चालला नाही तिचा पाठलाग केला पाहिजे माणसाला काय चाललं नाही. त्या महिषासुराने मला युद्धामध्ये पराजित केले आहे तेव्हा काय करावे हेच काय कळेना. नारायण नारायण हरिनामाच्या जपता माळा प्रभू नामाच्या जपता माळा नाम तुझे गरजले काळी माते नाम तुझे गरजले हे मा काळी माते नाम तुझे गरजले हरिनामाच्या जपता माळा प्रभु नामाच्या जपता माळा नाम तुझे चांगले मा काळी माते नाम
रोज तुझा चेहरा एखाद्या फुलाप्रमाणे हसणारा आज असा उदास का दिसत आहे? काय सांगू महाराजांनी त्या महिषासुराने मला युद्धामध्ये पराजित केले आहे. नारायण नारायण कोण महाकाली माते तू युद्ध आरंभी त्या गणेशाचे नामस्मरण न केल्यामुळे माते तुला आज हार पत्करावी लागली. माते तू जा त्या गणेशाचे नामस्मरण कर, तू विजय होशील. ही काय महाराजांनी येतो मी. या प्राणाला वर महाकाली माते, अगं तू तर माझ्या युद्धात पराजित या ठिकाणी लपून बसली आहेस. परंतु आज तुझा शेवट झाला समाज. महिषासुरा तुझा आता मृत्यू जवळ आला आहे. महाकाली माते, अगं कोणाचा मृत्यू काय जवळ आहे तेच पाहिजे मला. एवढीच कमी नसेल तर चला आपलं शस्त्र. ठीक आहे. हो पहा प्रत्यक्षात रंगमंचावरती पहा महाकालीचा अवतार महिषासुराचा वध पहा रसिक जन हो पहा प्रत्यक्षात रंगमंचावरती पहा ये महाकालीचा अवतार सविधा सादर करता नवीन तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी सविधा सादर करत आहोत. Show